आज नोव्हेंबर महिन्याची 17 तारीख आहे आणि आपण डाळिंबाच्या शेतामध्ये आहोत. आता यावर्षी डाळिंबाचे भाव खूप पडलेले आहेत. 110-120 रुपये भाव होता आणि आता पुन्हा कमी होऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे सीताफळाचे सुद्धा भाव पडले आहेत आणि कांद्याच्या बरोबरीने सीताफळाचे भाव झालेले किंवा कांद्यापेक्षा सीताफळ स्वस्त झालेले आहे. त्याचप्रमाणे डाळिंबाचे सुद्धा भाव पडले आणि सर्वत्र एवढ्या चांगल्या फळ पिकांचे भाव पडण्याचं कारण काय हे काही कळत नाहीये. हे डाळिंब 40-50 रुपये किलो जात आहेत. धान्य पिकांचे आणि इतर पिकांचे भाव पडतात, त्यामुळे अनेक शेतकरी फळ पिकांकडे वळतात. पण फळ पिकांचे सुद्धा चांगल्या मालाचे भाव पडायचे कारण काय हे काही कळत नाहीये. सीताफळाला 70-80 रुपये भाव राहायचा किलोला, तो आज 20 रुपये, 15 रुपये, 17-18 रुपयापर्यंत खाली आलेला आहे किलोला. आणि फळबागा ह्या एका काही अशा 6 महिन्याचं पीक नसतं. हे वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 4-4, 5-5 वर्षाच्या जुन्या बागा असतात किंवा पिकं असतात. त्यातून ते उत्पन्न येतं आणि त्याचे काही लगेच निर्णय शेतकऱ्याला घेता येत नाही की हे पीक लावून पुढच्या हंगामात दुसरं पीक लावू. या ठिकाणी ॲपल बोरची बाग आहे ही आणि ॲपल बोर थोडंसं परवडत नसल्यामुळे पुन्हा सीताफळ लावलेले आहे. याच्यामध्ये एक लाईन ॲपल बोरची काढून एकदम बदल करण्यापेक्षा आणि फळं देणारे झाडं एकदम काढून उत्पन्न कमी करण्यापेक्षा. पण आता पुन्हा सीताफळाचे भाव पडल्यामुळे काय निर्णय घ्यावा अशा याच्यापर्यंत शेतकरी येऊन जातात. ही पेरूची बाग आहे, एक 8-1 वर्षापूर्वीची बाग आहे आणि आम्ही याच्यामध्ये प्रयोग म्हणून सीताफळाचे झाडं लावले होते. हे बघू शकतो आपण. हे 2 पेरूचे झाडं आहे, यांच्यामध्ये सीताफळाचे एक लाईन सोडून पुन्हा सीताफळ लावले होते. आणि पेरूचं सुद्धा फार म्हणावं तसं उत्पन्न न आल्यामुळे आम्हाला आज सीताफळाकडे आशा होती आणि 1-2-3 वर्ष सीताफळाचंही चांगलं उत्पन्न आलं. पण पुन्हा आता सीताफळाचेही भाव कमी पडल्यामुळे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतो की आता पुढे कुठले पीक लावावे. आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्यांना जर माहीत असेल व काय कारण आहे हे भाव पडायचं तर कृपया कमेंट्समध्ये सांगा की काय कारणाने फळांचे भाव पडले बा एवढे यावर्षी.